आज आपण श्यामच्याई मधील रात्र 36वी पाहणार आहोत। आपल्या गोष्टीचं नाव आहे तेल आहे तर मीठ नाही। म्हणजे काय की आपण जीवन जगत असताना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या मनासारखी कोणतीच गोष्ट मिळत नाही। म्हणजे भात असेल तर आपल्याला भाकरी नसते, भाकरी असेल तर आपल्याला चपाती नसते, चपाती केली असेल तर आपल्याला पुरी खावीशी वाटते, ती आपल्याला मिळत नाही। म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची कमी असते। तसं की आता तर तुम्ही शाळेच्या स्तरावरती आहात, पण ज्या वेळेला तुम्ही जसं मोठे मोठे होत जाल, हळूहळू जसं तुम्ही मोठे व्हाल, तुमच्या गरजा वाढतील, तुमच्या अपेक्षा वाढतील, तेव्हा तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल की आपल्या मनासारखी कोणतीही गोष्ट घडत नाही। एक गोष्ट आपल्याकडे असते परंतु दुसरी गोष्ट आपल्याला मिळत नाही। जे पाहिजे, जे आपल्याला हवंय ते आपल्याला कधीच मिळत नाही। त्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावं लागतं, प्रयत्न करावे लागतात, पण प्रयत्न करून सुद्धा जे हवे ते मिळेल असं नाही। म्हणून आपण काय करायचं की आत्तापासूनच आपल्या मनाला एक सवय लावून ठेवायची, जी गोष्ट माझ्याकडे आत्ता आहे त्याच्यामध्ये आनंद मानायला शिकायचा। म्हणजे जसं आपण पाहिलं की रुद्रनी गाडीची कंपास आणलीये, बऱ्याच जणांना असं वाटतं अरे तशी मला पाहिजे, तशी कंपास माझ्याकडे असती तर मला किती छान वाटलं असतं। पण वाटून ती आपल्याला मिळणार आहे का? वाटून ती आपल्याला मिळणार नाही। आपली आई आपल्याला तशी कंपास नाही घेऊ शकत, मग आपल्याकडे घेऊ शकत नाही आणि त्याच्याकडे आहे ना आपण रडत बसायचं का? नाही। पण आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारची कंपास आहे, कंपास असेल तर पाऊच आपल्याकडे आहे। म्हणजे आपल्याला आपली अशी कुठली तरी एक वस्तू आहे त्याच्यामध्ये आपण आनंद मानायला शिकायचा। जी आपल्याकडे गोष्ट नाही त्यासाठी अजिबात आपण रडत बसायचं नाही। ते मला का नाही मिळालं, मलाही तसंच पाहिजे। बऱ्याचदा असं होतं आपण त्या गोष्टीसाठी रडारड करतो, असंच पाहिजे ना आत्ताच पाहिजे। पण आयुष्यामध्ये जीवन जगताना एक लक्षात ठेवायचं, कितीही श्रीमंत माणूस असला आणि कितीही गरीब असला तरी त्याच्या मनासारखी कोणतीच गोष्ट त्याला मिळत नाही। कारण हा माणसाचा स्वभाव आहे, आपल्याकडे जे नाही ते त्याला हवं असतं, ते मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो। म्हणजे जर तुम्ही अनुभव घेतला तर रोजच्या आपल्या घरातली आपली आई आपल्याला आवडत नाही, पण आपल्या मैत्रिणीची आई ती आपल्याला फार आवडते का? तिची आई किती लाड करते, तिच्या आईचं किती व्यवस्थित आवरून देते, आपल्या आई नुसतीच शिव्या देते, नुसतीच ओरडते, नुसतीच मारते, आपल्याला नुसतीच आरडाओरडा करते। आपल्याला आपली आई नाही आवडत। बघा त्याची आई किती छान, किती गोड बोलते, त्याला खाऊ देते, खाऊला पैसे देते। जर त्याची आई आपल्यासाठी योग्य असती बाळांनो, तर भगवंताने तीच आपल्याला आई दिली नसती का? आपल्यासाठी जी आपली आई आहे ना तीच आपल्यासाठी योग्य आहे। आपल्याला वाढवण्यासाठी, आपले संस्कार करण्यासाठी, आपली काळजी घेण्यासाठी, आपल्यावर प्रेम करण्यासाठी आपली आईच आपल्यासाठी योग्य आहे। म्हणून काय झालं, थोडीशी रागवते, ती ओरडते, कधी कधी चापट मारते, कधी कधी फटका मारते, परंतु ती आपल्या प्रेमासाठी असतं, आपली काळजी असते म्हणून तसं करते। रस्त्यावरून जाणारं कुणी मारतं का रे आपल्याला? समजा उन्हाळा आहे, आता थंड पेप्सी खाल्ली की घसा दुखतो, घसा दुखायला सुरुवात होते, घसा खवखवतो, बरोबर की नाही? कधी कधी आपल्याला ताप पण येतो। पण आपण जर पेप्सी खात असेल तर गावातलं कुणी येऊन आपल्याला ओरडतं का रे? पण आपल्या आईने बघितल्यावर मग कशी ओरडते, किती रागवते, कधी कधी काठी पण घेऊन मागे लागते। का बरं? तिने कशाला मागे, तिने पण लोकांचं होऊ द्यायचं ना, जाऊ दे, खाल्ली तर खाल्ली, मला काय करायचंय असं म्हटलं तर नाही। कारण सर्वात जास्त आपल्या आईचं आपल्या बाळावरती प्रेम असतं। आपल्या बाळाला काय हवं, काय नको, त्यासाठी चांगलं काय वाईट काय हे आपल्या आईशिवाय कोणालाही कळत नाही। हे कायम लक्षात ठेवायचं, आपल्या आईशिवाय हे कोणालाही कळत नाही। त्याच्यामुळे भगवंतानी मला जे दिलेलं आहे, माझी आई असेल, माझे वडील, माझे आजी आजोबा किंवा माझ्याकडे ज्या वस्तू आहे, ज्या मॅडम आहे, जे हे आहे त्या माझ्यासाठी योग्य आहेत म्हणून त्याच मला दिलेल्या आहेत।
कारण आपल्यासाठी जे योग्य आहे ना ते भगवंत आपल्याला देत असतो बाळांनो. आपल्याला जे आवडतं ना ते कधीच देत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना की उठल्या उठल्या आज आईचं तर किती छान मस्त नाही का इडली करावी, पावभाजी करावी, हो की नाही, असं वाटतं आपल्याला. आपल्याला रोज नवीन नवीन काही वाटत असतं. पण आपली आई काय करते, चहा चपाती, भाजी चपाती, भात, हो की नाही, असे पदार्थ आई करते. का? कारण आईला माहितीये रोज रोज हे पदार्थ शरीरासाठी चांगले नाही. कधीतरी आवडीनं खाल्लं, कधीतरी एका रविवारी केलं तर मग ठीक आहे ना. रोज रोज हे पदार्थ चांगले नाही. पुन्हा आपल्याला वाटायला काही वाटतं बाळांनो. म्हणून आपली आई किंवा आपला जो भगवंत आहे, ज्याला आपण देव म्हणतो, देव बाप्पा आपल्याला आपल्या आवडीच्या वस्तू देत नाही, पण आपल्यासाठी ज्या चांगल्या आहेत ते मात्र देतो. मग याला संत असं म्हणतात, हम सोचे तो कुछ नहीं होता, वो सोचे तो सब कुछ होता है. ठीक आहे. ओ म्हणजे कोण? भगवंत. आपल्याला वाटलं की आताच्या आता चला मी इथून जर आता मी काम क्षेत्र इथून गायब झालं पाहिजे, काम क्षेत्रात झालं पाहिजे, प्रकट झालं पाहिजे, होईल का? असं नाही. पण भगवंताच्या मनात तो करू शकतो. म्हणून हम सोचे तो कुछ नाही होता. आपल्या जीवनामध्ये जे जे काही घडत जाणार आहे ते सगळं त्याच्या इच्छेनुसार होत जाणार आहे. म्हणून जे होतंय त्यात आनंद मानायचा आणि आनंदाने जगत राहायचं. उगाच रडत राहायचं नाही. ही वस्तू माझ्याकडे नाही, आपण नुसतं रडतो. पेन्सिलच नाही, वहीच नाही, पेनच नाही, पॅडच नाही, डबाच नाही, बॉटलच नाही, दप्तरच नाही, बॅगच नाही, नुसतं रडत असतो आपण. नुसतं उठल्यापासून झोपेपर्यंत नुसतं नाही नाही म्हणून रडतो. हे नाही मला, ते नाही मला. पण असं म्हणत नाही माझ्याकडे जी वही आहे, जे पेन आहे त्याला मी अभ्यास करू शकते, पुस्तकं माझ्याकडे आहेत, जे आहे त्याच्यात मी करू शकतो. नाही, जे आहे त्याची किंमत आपल्याला वाटत नाही. पण जे नाही त्यासाठी आपण रडून मात्र अख्खा दिवस वायाला घालवत असतो. आणि जे गेलेले क्षण आहेत बाळांनो ते कधीही परत मिळत नाही. त्याच्यामुळे जे चालू क्षण आहेत ते कधीही असे वायाला घालवायचे नाहीत. रडण्यामध्ये, ओरडण्यामध्ये, भांडणामध्ये, रुसून बसण्यामध्ये वायाला घालवायचे नाही. जसं आपण काल पाहिलं श्यामच्या आईमध्ये, जेव्हा श्याम औंध संस्थानाला परत निघाला होता त्यावेळेला त्याला असं वाटलं सुद्धा नाही की मी माझ्या आईला शेवटचं पाहतोय की काय. तो आईचा निरोप घेऊन निघाला खरं, आईशी बोलून निघाला खरं, पण त्याला असं वाटलं नाही की मी जे आता बोलतोय ते शेवटचंच बोलत आहे की काय. म्हणून बाळांनो आताचा हा क्षण आहे ना तो भरभरून जगायचा, आनंदाने जगायचा. जी गोष्ट नाही त्यासाठी रडायचं नाही. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये जीवन जगताना की आपलं नेहमी आनंदी मन असलं पाहिजे. आपला चेहरा नेहमी हसरा असला पाहिजे, आनंदी असला पाहिजे. आपल्याकडे बघून समोरच्याला आनंद झाला पाहिजे. नाहीतर आपला चेहरा असा असतो ना की समोरच्याला पाहावंसा वाटत नाही. म्हणजे याला संत काय म्हणतात की लोक सांगताना म्हणतात रोते क्यों मिया सूरती है ऐसी. म्हणजे रडायला आले का? नाही, चेहराच आमचा असलाय रडका. आमचा चेहराच हसरा नाहीये, आमचा चेहराच रडका आहे, नाही का? आम्ही रडत नाही पण चेहराच रडका आहे. तसं नाही, चेहऱ्यावर नेहमी आनंदी भाव असला पाहिजे. ख्वाहिश ऐसी ना रखो कि हर कोई अच्छा कहे, ख्वाहिश ऐसी ना रखो कि हर कोई अच्छा कहे, कोशिश ये करो कि कोई बुरा न कहे. समजलं तुम्हाला? म्हणजे अशी इच्छा नाही ठेवायची मला ह्याने चांगलं म्हटलं पाहिजे, त्याने चांगलं म्हटलं पाहिजे, त्याने चांगलं म्हटलं पाहिजे, अशी इच्छा नाही आपण ठेवायची. कुणी चांगलं म्हणू अगर वाईट म्हणू, पण आपण जीवन जगताना असं जगायचं की कोणी आपलं वाईट नाही म्हटलं पाहिजे. कोशिश ये करो की कोई हमें बुरा न कहे. म्हणजे आपलं वागणं असं असावं, आपलं बोलणं असं असावं की कोणी आपल्याला चुकून सुद्धा वाईट आहे असं नाही म्हटलं पाहिजे. म्हणून आपण जीवन जगताना असं आनंदी प्रसन्न मनाने छान असं जगलं पाहिजे. अश्विनी इथे धनश्रीच्या पाठीमागे. मग आपण हे पाहत असताना
की आज श्यामच्याई मधली आपण रात्र 36वी पाहणार आहोत आणि रात्र 36वी आपल्या गोष्टीचं नाव आहे तेल आहे तर मीठ नाही. आता गोष्टीला सुरू करूया. पहा श्याम काय म्हणतोय ते आपण ऐकूया. आजचे पेरू चांगले नाही, सूत सारखे तुटत आहे, नीट पिंजलेले दिसत नाही. गोविंदा तू पिंजलास ना कापूस? भिकाने विचारले. त्यांचा मित्र आहे हा. आजचे पेरू श्यामचे आहे, त्यांनी आज पिंजले, गोविंदा म्हणाला. इतक्यात राम तेथे आला. त्याने ते बोलणे ऐकले. अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे. बघा त्यांचं काय चाललंय की मित्रांच्याच गप्पा चाललेल्या आहेत आणि ह्या गप्पा चाललेल्या असताना धीरज गोविंदा म्हणतो की अलीकडे काय झालंय की श्यामचं मन कशातच लागत नाही. काल आपण ऐकलं का लागत नसेल रे श्यामचं मन? मग त्याची आई, त्याला आईची आठवण येत होती. बघा त्याचा एवढा मोठा झाला श्याम, तरी श्यामला आईची आठवण एवढी येते. आपल्याला येते का आपल्या आईची अशी आठवण? आपण आपल्या आईकडे एवढं पाहतो का प्रेमानं? आईची घेतो का आपण काळजी? गेल्या गेल्या दप्तर एका साईडला फेकतो, सगळ्या वस्तू एका बाजूला बघतो, दे मला खायला. खायला घ्यायचं, खेळायला जायचं, खेळून आलं की झोपून जायचं. आई जेवली का? आईने काही खाल्लं का? आईने काम आवरलं का? आई दमली का? आई आजारी आहे का? आपला बघायला सुद्धा वेळ नाही. पण एवढा मोठा झाला तरी श्यामला त्याच्या आईची आठवण येते. म्हणून राम म्हणतो श्यामचं आता कुठेही लक्ष लागत नाहीये, त्याचं मन फार दुःखी आहे. ते त्याचे दुःखी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे, राम म्हणाला. राम म्हणतो की आपलं हातून जर काम चांगलं व्हायचं असेल तर आपलं मन प्रसन्न पाहिजे. म्हणजे ज्या दिवशी आपलं मन दुःखी असेल ना, आपलं मन कशातच लागत नाही, उदास वाटतं, काहीच चांगलं वाटत नाही. शाळा चांगली वाटत नाही, घर चांगलं वाटत नाही, अभ्यास करावासा वाटत नाही, जेवावंसं वाटत नाही, खेळावंसं वाटत नाही, हो की नाही? का आपलं मन उदास असतं. ज्या दिवशी मन प्रसन्न असेल, फ्रेश असेल, त्या दिवशी आपल्याला शाळेतून घरी जावंसं वाटत नाही. मॅडम थांबा ना तुम्ही पण शाळेमध्ये, नका ना जाऊ मॅडम तुम्ही लवकर घरी. आपण 6 वाजेपर्यंत बसायचं का असं तुम्हीच म्हणता ना? का? त्यावेळेस तुमचं मन आनंदी असतं, तुमचं मन फ्रेश असतं. म्हणून चांगलं काम करण्यासाठी आपलं मन कसं असलं पाहिजे? आनंदी असलं पाहिजे. मग या ठिकाणी राम असं म्हणतो, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ज्याचं मन प्रसन्न आहे त्याची कामं उत्तम होतात, ज्याचं मन प्रसन्न नाही त्याच्या हातून काम होऊ शकत नाही. असा तुकारामांचा चरण आहे. श्याम कुठे गेला आहे गोविंदा? रामने विचारले. ते मगा तर वरती होते, भिका म्हणाला. ते त्या अहिल्याबाईकडे जाणार होते, ती बरीच आजारी आहे म्हणतात, गोविंदा म्हणाला. काय एक नाव अहिल्याबाई, हे काय नाव? भिकाने विचारले. अरे अहिल्याबाई म्हणजे अहिल्याबाई, अहिल्याचा तो अपभ्रंश आहे, नावातला अर्थ शोधून काढावा लागतो, राम म्हणाला. त्यांची अशी बोलणी चालू होती तेवढ्या श्याम आला. काय रे करता गोविंदा? श्यामने विचारले. काही नाही. ती अहिल्याबाई कशी आहे? त्याने विचारले. तिला गावाला पाठवली त्यांनी, श्याम म्हणाला. बरी होईल का? पोरे बाळे लहान आहे, भिका म्हणाला. कोणाला माहित, आपण तरी काय करणार, श्याम म्हणाला. भिका आज तू भांडी चांगली नाही घासलीस, तुझे लक्ष नव्हते? भांड्याकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला. जसे कापूस पिंजताना तुमचे नव्हते, भिका म्हणाला. का आजचे पेरू चांगले नाही का झाले? श्यामने विचारले. त्यात पुष्कळ कचरा राहिला, गोविंदा म्हणाला. माझे तर सूत तुटत नव्हते, श्याम म्हणाला. तुमचे पेरू पाहिले असतील, भिका म्हणाला. नाही रे, आज मी कापूस पिंजला, त्याचेच बनविले पेरू मी माझ्या पुढीत ठेवले होते, मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेरू होते, ते तुमच्या पुढीत ठेवले व तुमच्या पेरूचे मी सूत कातले. तू रात्री सूत कातीस बसतोस, त्रास होईल म्हणून बदलले होते, गोविंदा म्हणाला. म्हणजे आपल्या मित्राला त्रास होऊ नये, म्हणजे बघा किती चांगला भाव या ठिकाणी दिलाय की आपल्या मित्राला त्रास होऊ नये म्हणून आपल्याकडची चांगली वस्तू मित्राला द्यायची.
त्याला न कळता आणि त्याच्याकडे जी खराब वस्तू आहे ती आपण घ्यायची. आपण काय करतो सांगा बरं? सांगा बरं, आपण काय करतो? त्याची चांगली वस्तू आपण घेतो आणि जुनी त्याला. हा, पण श्याम आणि त्याचे मित्र काय करायचे की आपली चांगली वस्तू आहे ते आपल्या मित्राला द्यायचे आणि त्याची खराब वस्तू ते आपल्याकडे घ्यायचे, म्हणजे आपल्या मित्राला त्रास नाही झाला पाहिजे. म्हणून पहा, म्हणजे प्रत्येक नातं कसं जपावं हे आपल्या श्याम आणि त्यांच्या मित्रांनी दाखवून दिलं. श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही. राम म्हणाला, झोप येत नाही तर काय करू, नुसते पडून राहण्यापेक्षा सुतकातीत बसतो. श्याम म्हणाला, झोप नाही यायला काय झाले, आम्हाला बरी झोप येते. राम म्हणाला, तुम्ही खूप काम करता, झोप लागावयात दिवसात तप करावे लागते, शरीर झिजवावं लागतं. श्याम म्हणाला, म्हणजे आपल्याला जर रात्री शांत झोपायचं असेल तर आपल्याला त्यासाठी दिवसा भरपूर काम केलं पाहिजे, तर आपल्या रात्री पडलं की लगेच झोप लागेल. आपल्याला झोप येत नाही 12-12 वाजल्याशिवाय. टीव्ही बघा, मोबाईल बघा, आणि दिवसभर काही कामच नाही आपल्याला. शरीर दमत नाही, शरीर थकत नाही, आणि जोपर्यंत शरीर थकत नाही तोपर्यंत आपल्याला झोप येणार नाही. तू नाही वाटते काम करीत, सकाळी विहिरी जवळ झाडावयास आज तूच गेलास. राम म्हणाला, परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले, मी काम करू नये असे तुम्हाला वाटते. पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नये का होऊ? श्यामने विचारले. श्याम, आता राम म्हणतो, सकाळच्या झाडाला तूच गेला होतास विहिरीजवळ. पण श्याम म्हणतो, मी जरी तिथं गेलो तरी गोविंदानं, भिकानं मला कुणी झाडू दिलं नाही. सगळ्यांनी माझ्यावरचं काम त्यांनीच करून टाकलं, जे काम मला सांगितलंय ते त्यांनीच काम केलं. आपण काय करतो, तुम्हाला काम सांगितलं की तुम्ही दुसरं सांगून मोकळे होता, हे तू कर रे, हे तू कर रे. पण या ठिकाणी त्याचे मित्र आणि श्याम म्हणतो, श्यामला सांगितलेली कामं सुद्धा त्याचे मित्र करून घ्यायचे. श्याम म्हणतो, तुम्ही माझी कामं करता, माझी मदत करता, म्हणजे तुम्हालाच फक्त पुण्यवंत व्हायचंय, मग मी पुण्यवंत होऊ नको का? जेव्हा आपण एकमेकाची मदत करतो, एकमेकांची काळजी घेतो, प्रेमाने वागतो, ते एक पुण्यवंताचं काम असतं. ते पुण्य आपल्या गाठीशी बांधलं जातं. आणि पुढे श्याम म्हणतो, तुला बरं वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्यांनी. राम म्हणाला, लोक यायला लागले, घंटा दिली पाहिजे. गोविंदा म्हणाला, घंटा झाली, प्रार्थना सुरू झाली. प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगायला सुरुवात केली. आता प्रार्थना झाली आणि आता आपल्या खऱ्या श्यामच्या गोष्टीला आपली सुरुवात झाली. आमच्या घरी आता सर्व चढचण पडेल, घरात साऱ्यांचीच वाण भासे, तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर मिरची नाही असे चालले होते. कधी चुलीला लावायला ढलपी नसे, त्याला तुम्ही काय म्हणता? फाटी. तुम्ही त्याला काय म्हणता? फाटी. थराळ्यात घालाव्यास गोवरी नसे, आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यावर तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे, तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळे जणू चव येत असे. काय करेल बिचारी, अभ्रुणे दिवस काढीत होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते, ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणी नव्हते, माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एक तरी शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरात बसून ती वेळ दौडी. कारण श्याम म्हणतो, आमची परिस्थिती खूप गरीब होती. त्यावेळेस आमच्याकडे तेल असायचं तर मीठ नसायचं, मीठ असायचं तर मिरची नसायची. कधी कधी फोडणीला भाजी देतो की नाही, त्या भाजीला फोडणीला तेल पण नसायचं. माझ्या आईला खूप रडू यायचं. आज बिना तेलाची भाजी करायची, माझ्या मुलांना, घरातल्या सगळ्या माणसांना बिना तेलाची भाजी द्यायची. आज आईला रडू यायचं. आईचं ते रडलेलं सगळे अश्रू त्या भाजीमध्ये पडायचे. श्याम म्हणतो, जरी आमच्या भाजीला तेल जरी नसलं ते जे अश्रू माझ्या आईचे होते, त्या माझ्या आईच्या अश्रूंमुळं आमच्या भाजीला चव यायची. आमची भाजी सर्वात छान लागायची, चवदार व्हायची. कारण त्या भाजीमध्ये माझ्या आईचं कष्ट होतं, प्रेम होतं,
म्हणून ती भाजी सर्वात उत्तम लागायची. पहा, त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते. ते मूळचे आमच्या गावच्या नव्हते, परंतु आमच्या गावचे हवा पाणी चांगले, ब्राह्मण वस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले. आमच्या घराशेजारी जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता. आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनर बाई मोठ्या भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे. काय त्याही एखाद्या वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाताई, तुमच्याकडे काही काम असेल तर मी करून देत जाईल. दळण वगैरे मी दळून देईन, मला थोडी मदत होईल. राधाताई शहरात राहिलेल्या, त्यांना रोख पैसे देऊन दळून आणायची सवय होती. आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय, परंतु करील काय. वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते घाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी. बघा, म्हणजे शाळेत जाईपर्यंत पुरुषोत्तम मानवी आईला दळण दळू लागायचा. आपण काय करतो, ह्याच्या घरी जा, त्याच्या घरी जा. आईने काम सांगितलं की मोठ्या मम्मीकडे जा, मोठ्या मम्मीने काम सांगितलं परत आईकडे या, हे की नाही. म्हणजे काम कसं चोरता येईल, काम कसं आपलं वाचेल असा आपला प्रयत्न चालू असतो. पण या ठिकाणी श्याम म्हणतो, पुरुषोत्तम आई खूप आजारी होती. आईच्या अंगात एवढी ताकद नव्हती की आईने जात्यावरती एवढं सगळं दळण दळावं. तर पुरुषोत्तम शाळेत जाईपर्यंत आईला दळण दळू लागायचा. पहा, नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण दळून टाके. श्याम असता तरी ते सारे दळून टाकता असे त्याच्या मनात येई. मी घरातून रागावून कसा गेलो ते आठवून ती रडू लागे. दळता दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई, ऊर भरून येई, हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून जे 4 पैसे मिळत त्यातून आई तेल, मीठ आणि क्षणाचा संसार सुखाने करायची. आईला वाटायचं की पुरुषोत्तम दळू लागतोय, पण जोपर्यंत शाळेत जायची वेळ होत नाही तोपर्यंत पुरुषोत्तम दळू लागायचा. आईला वाटायचं माझा श्याम जरी इथे असता तर माझ्या श्यामने किती मदत केली असती. पण आता माझा श्याम रागावून गेलाय. तो कसा राहत असेल, काय खात असेल, त्याचं पोट भरत असेल ना, त्याला सगळ्या वस्तू मिळत असतील ना, ह्या काळजीनं आईला सारखं रडू येईल. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. 2 दिवल्या तरी लावायला हव्यात ना. एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज गडाभर तेल पंत्यांना लागत असे. शेकडो पंत्या त्यावेळेस लागत असे. परंतु आईला आता त्या फक्त स्मृती राहिल्या होत्या. स्मृती म्हणजे आठवणी. दिवाळी कशी साजरी करावयाची, आई त्या पेन्शरीन बाईंना म्हणाली, तुमचे धुणे बिणे सुद्धा मी धुवून दिले तर नाही चालणार का? दुसरे काही काम सांगत जा. आता आईला पैसे पाहिजे होते, कारण घरात तेल मीठ आणायला सुद्धा पैसे उरले नव्हते. म्हणून आई म्हणते, त्या राधाबाई, ओ राधाताई, मी तुमचं दळण दळून देते, मी तुमचे कपडे धुवून देते, तुमची भांडी घासून देते, तुमची सगळी मी कामं करून देते, पण मला थोडीशी मदत करत जा. फुकट नको मला. मी जे कष्ट करील, तुमचं जे मी काम करील, त्या केलेल्या कामाचा मोबदला म्हणूनच मला थोडंफार द्या. फुकटचं मला काही नको. म्हणजे आईला उठता आणि बसता येत नव्हतं, तरी सुद्धा आपल्या पुरुषोत्तमसाठी, घरासाठी आई किती कष्ट करत होती. त्या पेन्शनबाईंची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळंतपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवा पालट करावयास ती माहेरी आली होती. काय होते श्रावणी? राधाताई म्हणाल्या, आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का? तिच्या मुलीला नाऊ माकू घालीत जाल का? आता राधाबाईंना पण वाटलं की श्यामच्या एवढी आजारी आहे, अशक्त झालेली आहे, मग तिला काम आपण कसं सांगायचं. पण त्याच वेळेला त्या राधाताईंची मुलगी माहेरी आली होती बाळंतपणासाठी. मग राधाताई म्हणतात, तुम्ही माझ्या मुलीला पण छान तेलानं मालिश करून द्या आणि माझ्या नातीला, इंदूच्या बाळाला पण तेलाने मालिश करून आंघोळ घालीत जा.
आई म्हणाली, हो आनंदाने करेन, मला हे काम आवडते. मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्रा घरी आली होती, माहेरी आली होती. मीच तिच्या अंगाला लावीत असे. आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला तेल लावावयात जाऊ लागली. दळणाची वेळ तिने 3ऱ्या प्रहरी ठरवली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोळताना ती आपली मुलगी आहे असे तिला वाटे. त्या लहान मुलीला नाहू माकू घालतानाही तिला सुख होई. त्या मुलाला पायावर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळून तेल लावून तो 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 बाळाची बायको यो 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 असं प्रेमाने वात्सल्याने ती म्हणे. आई नाहू माकू घालू लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले. ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडा थोडा थजेला येऊ लागला. जसं आई बाळाची आणि इंदूची काळजी घ्यायला लागली, अगदी तसं बाळामध्ये आणि इंदूमध्ये फरक झाला आणि दोघांची तब्येत छान होऊ लागली. राधाताईंची आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी आईला 2 रुपये दिले. बघा, थोडं दळण दळायचं, रोज तेल लावून इंदूलाही आंघोळ घालायची, बाळालाही आंघोळ घालायची, सगळं त्यांचं करायचं. आणि महिनाभर एवढं सगळं काम केल्यावर किती रुपये मिळाले महिन्याचे? 2. आपण एका सेकंदात पैसे उडवतो. एवढं महिनाभर आईने काम केलं तेव्हा 2 रुपये मिळाले. 2 रुपये 2 रुपयासारखेच, पण तेव्हा कसं महागाई थोडी कमी होती. मग पुढे महिना होता त्याने 2 रुपये आईच्या हातावर ठेवले. 2 कशाला 1 पुरे हो. बघा आता श्यामची आई काय म्हणते, 2 कशाला 1 पुरे हो. आई म्हणाली, आपण काय म्हणलं असतं, 2च रुपये दिले होय, अजून 2 रुपये द्या की, किती काम केले मी. बरोबर आहे की नाही? पण श्यामची आई काय म्हणते, राधाताई 2 रुपये नका देऊ मला 1च रुपया द्या. जसं चैतन्य आता विचारलं, त्यावेळेस 2 रुपये म्हणजे कसे असतील, त्यावेळेस 2 रुपये म्हणजे आताच्या 2000 रुपयासारखे. हो, म्हणजे अशी तेव्हाची परिस्थिती होती. घ्या हो यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे, तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करावयाची आहे. मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो. राधाताई सुद्धा मनाने खूप चांगल्या होत्या. आई घरी आली, देवाचे आभार मानत झाली. देवा, माझी लाज सारी तुला, असे ती म्हणाली. 2 रुपयातून तिने काय काय आणलं बघा. आता आईनं, श्यामच्या आईनं 2 रुपयाचं काय काय आणलं. 2 रुपयातून तिने थोडं तेल, थोडे तूप आणले, 1 नारळ आणला, थोड्या करंजा व 4 अनारसे तिने केले. काय काय केलं? अनारसे आणि करंजा केल्या. दिवाळीच्या 4 दिवसात बाहेर 2 दिवल्या लावल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळले. 4 आणे पुरुषोत्तमने ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिकूट नळी करून दिली व त्रिशूळे पाडून दिली. त्रिशूळ पिकूट नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिशूळे संपली तर पारिजाचा पाला घालून वाजवी. निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही. म्हणजे श्यामचा भाऊ सुद्धा पुरुषोत्तम किती होता. आई, आता सगळ्यांच्याकडे फटाक्यांच्या वस्तू आहेत, मला का नाही? म्हणून पुरुषोत्तम रडला नाही. आईने जे त्याला घरातलं दिलं ते त्याने वाजवलं. अगदी तेच संपलं. झाडाचं पान तोडून आणलं. काल कसं विघ्नेशनी पवईचं पान थोडासा आवाज केला होता, हो की नाही? तसं पुरुषोत्तमने झाडाचं पान तोडून आणलं आणि त्याचे आवाज करायला लागला. पण मला वेगळे फटाकेच पाहिजे असा हट्ट त्याने धरला नाही. जे आहे त्यात सुख आणि आनंद त्याने मानला. परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली गांजलेली माझी आई किती दिवस जगणार. तिला ताप येई, थोडा दमही लागे तरी गाडे ढकलता येत होते. तोपर्यंत ती ढकलतच होती. तुळशीचे लग्न झाले. पुरुषोत्तमाने दोरीवड्यातून आवळे, चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले. तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदी कुंकू वाहताना आई म्हणाली, तुळसादेवी, माझी अब्रू आहे, तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यसह मला घेऊन जा. आता आई फार थकली होती बाळांना.
आईच्याने काम होत नव्हतं, उभं राहणं होत नव्हतं, तिला सारखा ताप यायचा, सारखी आजारी असायची, कारण आई दवाखान्यात पण जात नव्हती. घरात तेल मीठ साखर आणायलाच पैसे नव्हते. आणि जर जे आपण काम करून राहत आहे, आपल्याला जे 4-2 रुपये देतीये, ते 2 रुपयातला 1 रुपया जर आपण खर्च केला तर घरात खाणार काय? तेल कसं आणणार, मीठ कसं आणणार, 4 भाकरी भात म्हणा कसं खाणार? म्हणून आई दवाखान्यात पण जात नव्हती. मग एवढी सारखी आजारी असणारी आई, तिची ताकद चालणार किती? आणि आई ज्या वेळेला तुळशीचं लग्न लावत होती, त्यावेळेस आई त्या तुळशी मातेला विनवणी करते, तुळशी माते, जोपर्यंत एवढी काही ताकद माझ्यामध्ये आहे तोपर्यंतच मला तुझ्या दारी देवबाप्पाच्या घरी मला घेऊन चल ग. म्हणजे आई आता एवढी वैतागली होती, एवढं कष्ट, एवढं रात्रंदिवस कष्ट केलं, एवढी गरिबीची परिस्थिती काढली, पण आईला एक आनंद होता की माझी मुले चांगली आहेत, माझा श्याम, माझा पुरुषोत्तम, ही माझी मुले फार चांगली आहेत, प्रेमळ आहे, ती कुठल्या गोष्टीसाठी हट्ट करत नाही, रुसून बसत नाही, तीच गोष्ट मला पाहिजे म्हणून मागत बसत नाही. आईला एक तेच समाधान असतं, जेव्हा तुम्ही सगळे छान वागता ना, छान बोलता, छान अभ्यास करता, छान मोठे नीट राहता ना, त्यात आईला समाधान असतं. आई काय 4 पैशात नाही, आईची श्रीमंती म्हणजे तुम्ही मुलं असता बाळांनो. मग आईच्या श्रीमंतीचं मध्ये वाढ करणं हे आपल्या हातामध्ये आहे. ते कसं? चांगलं वागून, चांगलं बोलून, चांगलं राहून, आपल्या आईवर वडिलांवर प्रेम करून, आपल्या आईची काळजी घेऊन. जर आता तुमची आई तुमची काळजी घेते बरोबर, जसं आपण मोठे होत जाऊ, आपण जर आपल्या आईची काळजी नाही घेतली तर होतं काय? मग आपली आई खूप जास्त दिवस जगणार नाही, मग आपली आई कुठे? मग आपली काळजी कोण घेणार? त्यामुळं आपल्या आईची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. जशी आई आपली काळजी घेते तशी आपण सुद्धा आईची काळजी घ्यायची. पण बऱ्याचदा मी पाहिले, जसं मी श्यामची आई गोष्ट सांगायला सुरुवात केली ना, तसं मी सांगितलं, आईला मदत करा, घरात झाडू मारू लागा, आईला कामात मदत करू लागा, आई आजारी असेल तर हातपाय दाबा, सेवा करा आईची, डोकं दाबून द्या आईचं. तुम्ही जेवढ्या गोष्टी प्रेमाने कराल ना, तेवढं जास्तीत जास्त पुण्य तुमच्या वाट्याला मिळणार आहे बाळांनो. म्हणून आपण आईची काळजी केली पाहिजे. बरेच जण मुलं सांगायला, मॅडम मी आज आईचे पाय दाबले बर का, मी आज आईला काम करू लागलो बर का, आणि आई भेटली, आईला मी विचारलं, आई म्हणते नाही मॅडम त्याने काहीच नाही केलं, तिने काहीच नाही केलं. मग आपण फक्त मॅडमनी चांगलं म्हणावं म्हणून सांगतो का? मी काम करू लागलो, मी मदत करू लागलो, आईचे पाय दाबले, आईचं डोकं दाबलं. असं नाही करायचं. मनापासून अंतकरणापासून आईची सेवा करायला शिकायची बाळांनो. जेवढी आईची तुम्ही सेवा कराल ना, तेव्हा ह्या जगातलं सगळ्यात छान देवबाप्पाचं पण लाडकं बाळ तुम्ही व्हाल बाळांनो. म्हणून ह्याचं त्याचं लाडकं होण्यापेक्षा आपण आपल्या आईचं आणि देवबाप्पाचं लाडकं व्हावं. जो आईची सेवा करतो, जो आईची काळजी घेतो, तो देवबाप्पाला फार आवडतो. म्हणून आपण आपल्या मनापासून, कोणी सांगितलं म्हणून नाही, आपल्या मनापासून आपला वाटलं पाहिजे, माझ्या आईला मी मदत केली पाहिजे, माझ्या आईची काळजी घेतली पाहिजे. आणि आईशी कधीच खोटं बोलायचं नाही. तुम्ही कितीही मोठे व्हाल पण आपल्या आईशी कधीही खोटं बोलायचं नाही. आवडली गोष्ट तुम्हाला आजची? उद्या नवीन गोष्टीमध्ये उद्या पुन्हा आपण भेटूया.